Finally, wait is over. इंडियन प्रीमियर लीग 2026 ऑफिशियली स्टार्ट झाला आहे. सीझन 19, न्यू होप्स, न्यू स्क्वॉड्स आणि ऑब्व्हियसली हाय एक्सपेक्टेशन्स. पण या व्हिडिओमध्ये आपण फक्त मॅचेस बघणार नाही. वी आर गोइंग टू डू अ क्विक अनालिसिस आणि बनवणार आहोत एक प्रॉपर टियर लिस्ट बेस्ड ऑन टीम स्ट्रेंथ, बॅलन्स आणि करंट फॉर्म. कोणती टीम स्ट्रॉंगेस्ट आहे, कोण कंटेंडर आहे ट्रॉफीसाठी आणि कोण स्ट्रगल करू शकतो या सीझनमध्ये. सिंपल, क्लिअर आणि रिअलिस्टिक ॲनालिसिस करणार आहोत. नो ओव्हर हाईप, जस्ट प्रॉपर क्रिकेट अंडरस्टँडिंग. सो सिट बॅक, कारण आज आपण IPL 2026चा कम्प्लीट ब्रेकडाऊन बघणार आहोत. लेट्स गेट इन टू द ॲनालिसिस. ठीक आहे. तर पहिली टीम आपण बघत आहोत चेन्नई सुपर किंग्स. तर पहिल्या बॅटर्स बघूया टीमचे. सागर, काय वाटतं तुला बॅटर्स बघून? चांगले आहेत म्हणजे बॅटर्स यावेळेस. म्हणजे त्यांनी ट्रेड केलेला मेन बॅट्समन त्यांच्याकडे आलाय, सॅमसन, जो म्हणजे त्याचा फॉर्म जरी आता जरी वर्ल्ड कपला बघितला तर खूप चांगला फॉर्म आहे त्याचा. त्यानंतर त्यांच्याकडे गायकवाड आहे, आयुष मेहत्रे, डेवाल ब्रेविस आहे. डेवाल ब्रेविसने सुद्धा खूप चांगली बॅटिंग केली आहे ह्या वर्ल्ड कपला. त्यानंतर सरफराज खान आणि कार्तिक शर्मा आहेत, जे की लोकल खूप चांगले प्लेयर आहेत. त्यांचे आपण लोकलमध्ये प्रदर्शन बघितलं तर ते खूप चांगलं आहे. कार्तिक शर्माला तर 14 करोडला यावेळेस CSKनी घेतलेला आहे. तर आय थिंक तो प्लेइंग 11 मध्ये तर 100% खेळणार आहे. एवढी मोठी प्राइस तुम्ही त्याला देऊन घेतलाय तर आय थिंक त्याचा चान्स आहे. आणि विकेट किपर बॅट्समन आहे, चांगला अग्रेसिव्ह बॅट्समन आहे. बघूयात ऑलराऊंडर. मेन म्हणजे ज्या ट्रेडमध्ये संजू सॅमसन आणि जडेजाची ट्रेड झाली, त्यामध्ये सॅम करनची पण ट्रेड झाली CSK मधून. तर सध्या इथे आता फारसे ऑलराऊंडर असे बघायला भेटत नाहीयेत आपल्याला. प्रशांत वीरला बरोबर CSKने घेतलेला आहे, सेम प्राइस मध्ये 14 करोड पेक्षा जास्त देऊन प्रशांत वीरला घेतलेला आहे. शिवम दुबे ॲज ऑल गुड लेफ्ट हँडेड मिडम पेसर ऑलराऊंडर. जेमी ओव्हरटनना मला वाटत नाही की एवढा इम्पॅक्ट तो पाडील. चांगला प्लेअर आहे CSK कडून बघायला गेलं तर. बॉलिंग बघूयात CSKची. खलील अहमद, नूर अहमद, कंशुल कंबोज, मुकेश चौधरी, श्रेयस गोपाल. अखिल हुसेन या IPLच्या ऑप्शन मध्ये घेतलेला आहे. सुलचरला पण या ऑप्शन मध्ये त्यांनी घेतलेला आहे आणि मॅट हेनरी. तर काय वाटतं? बॉलिंग मध्ये आहे, डेप्थ भरपूर आहे बॉलिंग मध्ये. खलील अहमद आहे आपल्या, परत नूर अहमद पण आहे स्पिनर मध्ये. तसे अजून CSK असं पण 3 राहुल स्पिनर चहर आहे घेऊन यावेळेस. खेळतात. 3 स्पिनर घेऊन त्यांनी हा. खेळतात असं पण चिन्नास्वामी स्टेडियमवर. तर त्यासाठी श्रेयस गोपाल, राहुल चहर आणि नूर अहमद हे चांगले स्पिनर आहेत. पण हे वन साइडेडच मला जास्त वाटतायत, कारण की मला वाटत नाही की एवढी बॉलिंग ऑप्शन चांगली आहे यांच्याकडे. ऑलराऊंडर पण बघायला गेले तर असे कोण नाही खास म्हणजे नाही आहेत. इनएक्सपिरियन्स आहेत जे आहेत ते जवळपास. हा. म्हणजे असा काही खास एक्सपिरियन्स नाहीये कुणाकडे की इंटरनॅशनल मॅचेस खेळलेले आहेत किंवा हाय प्रेशर मॅचेस खेळलेले आहेत. गोपाल वगैरे आहे ठीकठाक, पण त्यांचा पण असा खूप एक्सपिरियन्स नाहीये त्यांच्याकडे. जे काय खेळ आहेत ते फक्त म्हणजे IPL आणि काय असेल ते आपलं लोकल मॅचेस, त्याच्यावर त्यांचा जास्त भर आहे. स्ट्रेंथ वाटते मला की संजू सॅमसन. लास्ट टाइम CSK ची बॅटिंग जरा कमजोर होती, तर यावेळेस संजू सॅमसनच्या ट्रेडमुळे त्यांना एक चांगला ओपनर किंवा वन डाऊन प्लेअर भेटलेला आहे, जो की आयुष म्हात्रे सोबत ओपनिंग करेल. आणि ऋतुराज गायकवाड वन डाऊन, डेवाल ब्रेविस टू डाऊन अशी त्यांची ओपनिंग प्लेअर होईल. आणि सरफराज खान पण एक चांगला इंडियन बॅट्समन ऍड झालेला आहे यांच्या स्क्वॉड मध्ये. आपण प्लेइंग 11 नजर देऊयात. हा, म्हणजे प्लेअर इंडियन बघून आपण सांगू शकतो की बॅटिंग चांगली आहे यावेळेस त्यांची. म्हणजे मला काय वाटतंय, उर्विल पटेलच्या जागी सरफराजला जास्त चान्स भेटेल. आणि या टीम मध्ये एक बघायला गेलं तर लेफ्ट हँडर फार कमी आहेत. शिवम दुबे सोडलं तर जास्त कोणी लेफ्ट हँडर. काय वाटतं सागर तुला या स्क्वॉडला बघून ओव्हरऑल कुठं आपण टियर मध्ये कुठं ऍड करू शकतो या टीमला? क्वालिफाय होईल का मिड टेबल राहील? म्हणजे कम्प्लीट स्क्वॉड तर नाहीये माझ्या दुसरे. तर आपल्याला ही टीम आवडत नाही. नाही, एक तर मला ही टीमच आवडत नाही, त्यामुळं माझ्यासाठी बॉटमला आहे ही टीम. त्यामुळं मला काय बॉटम तर असं नाही, खास रिमार्क्स वगैरे द्यायचे नाहीत त्या गोष्टीवर. बॉटम तर नाही. धोनीची लिडरशिप अंडर मला वाटत नाही बॉटमला जाईल. मिड टेबल ठेवू सध्या आपण. बाकीच्या टीम एक्सप्लोर करून मग आपल्याला समजेल की काय कसं आहे क्रायटेरिया बाकीचा. त्यांचं त्याने खाली येतील म्हणाला का? हा, त्याने आपोआप खाली वर जातील. ठीक आहे, पण हे होतं CSK साठीचं आमचं जे काय अंडरस्टँडिंग होतं.
जे काय विश्लेषण होतं. आपण नेक्स्ट टीम बघूया, दिल्ली कॅपिटल्स. तर पुढची टीम आहे दिल्ली कॅपिटल्स. लास्ट टाइम दिल्लीने चांगल्या होप दिलत्या, सुरुवातीच्या मॅचेस चांगल्या खेळलेल्या होत्या. कॅप्टन अक्षर पटेल पण इन आउट होता फॉर्म मध्ये, पण त्याने चांगलं कॅप्टन्सी लास्ट टाइम केली होती. तर यावेळेस काही चेंजेस आहेत दिल्लीमध्ये. तर हे बॅटर्स बघूयात. सागर, काय वाटतं तुला? म्हणजे दिल्ली बेन डॅकेटने माघार घेतलेली आहे. मग त्याच्या बदले त्यांनी अजून कोणाला घेतले नाहीये. त्याला सोडून तरी बरेच स्ट्रॉंग आहेत दिल्लीची टीम. म्हणजे जसं बॅटिंगमध्ये के-एल राहुल, करुण नायर आहे. त्यानंतर ट्रिस्टन स्टब्स आहे. चांगले बॅटर्स आहेत हे. म्हणजे के-एल राहुल एकदम निवांत खेळू शकतो. त्याला हिटिंगमध्ये ट्रिस्टन स्टब्स साथ देऊ शकतो. त्यानंतर त्यांच्याकडे मिडलमध्ये खेळायला अक्षर पटेल आहे. तर डेव्हिड मिलर सुद्धा आहे त्यांच्याकडे, जो चांगलं म्हणजे एक पॉवर बॅटिंगमध्ये पॉवर देऊ शकतो एक चांगली. डेव्हिड मिलर मला वाटतं एक चांगले ऍडिशन आहे. यावेळेस ऑप्शन मध्ये दिल्लीने थोडी चांगली कामगिरी केली आहे. डेव्हिड मिलर आणि पख्तून निसंका, जो की श्रीलंकेचा ओपनिंग बॅट्समन आहे. के-एल राहुल आणि पख्तून निसंका एक चांगली ओपनिंग बॅटिंग. पख्तून निसंका आणि के-एल राहुलची चांगली ओपनिंग, त्यानंतर डेव्हिड मिलर सारखा चांगला मिडल ऑर्डरला येऊन ट्रिस्टन स्टब सोबत आपण वर्ल्ड कप मध्ये बघितलेलं आहे की दोघांनी किती धुलाई केली आहे सगळ्या टीमची. तर सेम हा बॅटिंग ऑर्डर आहे त्यांचा. आपण ऑलराऊंडर्स कडे बघूयात. अक्षर पटेल, समीर रिझवी, आशुतोष शर्मा लास्ट टाइमचेच प्लेयर आहेत. विपराज निगम लास्ट टाइमचाच प्लेयर आहे. तरी ऑलराऊंडर मध्ये यावेळेस दिल्लीने नितीश राणा ऍड केलेला आहे, जो के-के-आरचा त्यानंतर राजस्थानचा लेफ्ट हँडेड बॅट्समन यावेळेस दिल्लीकडे खेळणार आहे. नितीश राणा काय वाटतं सागर तुला ऑलराऊंडर्स बघून? नाही, ऑलराउंडर चांगले आहेत. म्हणजे आपण अक्षर पटेलला तर आपण बघितलेलंच आहे. त्याला आपण माहिती आहे की बापू खेळतात म्हणजे खेळतातच एक्झॅक्टली. आणि बापू नितीश राणाला तर आपण बघितलेलं आहे खेळताना. तर जे तो खूप चांगली बॅटिंग डेप्थ देतोय दिल्लीच्या टीमला. जेणेकरून दिल्लीची टीम मला जरा यावेळेस व्यवस्थित एकदम स्ट्रॉंग मध्ये वाटते. आणि आता त्यानंतर बॉलिंगकडे बघितलं आपण तर मग त्यांची बॉलिंग पण यावेळेस चांगलं म्हणजे कुलदीप यादवला साथ द्यायला आपल्याकडे हा आहे, अक्षर पटेल आहे, जो की खूप चांगली व्यवस्थित एकदम स्पिन करू शकतो. त्यानंतर त्यांच्याकडे नटराजन आहे, मुकेश कुमार आहे. एंगिडी वगैरे पण आहेत, पण ते किती खेळतील काय अजून काही फिक्स नाही त्यांच्यावर. कारण स्टार्कचं अजून काही ठरलेलं नाहीये वाटतं. म्हणजे तो ऑस्ट्रेलियन अजून टीम खेळणार आहे का नाही अजून फिक्स नाहीये ना? एनओसी दिलेला नाहीये स्टार्कला अजून ऑस्ट्रेलियाकडनं. हां, म्हणजे ओव्हरऑल दिल्लीची टीम पण भरपूर लोकल इंडियन प्लेयर्स वरच डिपेंड आहे. मला वाटतं की ऑलराऊंड मध्ये तर कोणी पण विदेशी ऑलराऊंडर नाही आहे यांच्याकडे. बॉलिंग मध्ये त्यांची फार इंडियन बॉलिंग कमी आहे. जास्त तर ओव्हरसीज प्लेअर कडेच जास्त त्यांचा फोकस आहे बॉलिंग मध्ये. बॅटिंग स्ट्रॉंग आहे, पण मला असं वाटत नाही की तर प्लेइंग इलेव्हन मध्ये जर बघायला गेलं तर के-एल राहुल, निसंका ओपनर्स. मला पण हेच वाटतं की हे दोघंच ओपनर राहतील. नितीश राणा वन डाऊन, अक्षर पटेल रायटी लेफ्टी कॉम्बिनेशन ठेवायला गेलं तर आपण ट्रिस्टन स्टब्सला पण ओव्हर पाठवू शकतो, ज्याने की रायटी लेफ्टी कॉम्बिनेशन कंटिन्युअस राहील. डेव्हिड मिलर, आशुतोष शर्मा सारखे डेथ स्पेशलिस्ट ज्यांना आपण म्हणू शकतो की हार्ड हिटर आहेत. आकिब नबी यांनी खूप चांगलं प्रदर्शन केलेलं आहे लोकलमध्ये. ते आपण आता म्हणजे बऱ्याच लोकांना माहीत नसेल, पण लोकलमधले प्लेयर सुद्धा आहेत जे खूप चांगलं प्रदर्शन करतात, जे आय-पी-एलमध्ये येतात. त्यानंतर आपल्याकडे लुंगी एंगडे आहे. त्याचा पण परफॉर्मन्स चांगला नाही म्हणता येणार, पण ठीक-ठाक आहे. म्हणजे वर्ल्ड कपला वगैरे बघितलं आपण तर चांगली ठीक कामगिरी. होता. त्यानंतर कुलदीप यादव तर हां, म्हणजे कुलदीप यादव आहे. कुलदीप यादवचं म्हणजे चांगली आहे. त्याची स्पिन वगैरे चांगली आहे. आणि त्यात त्याला सोबतीला अक्षर पटेल असल्यामुळे हे खूप चांगलं कॉम्बिनेशन होऊ शकतं. आणि ह्यात प्लस पॉइंट हे आहे की यावेळेस अक्षर पटेल स्वतः कॅप्टन असल्यामुळे तो त्याच्या बॅटिंग लाईनअपमध्ये खूप सारे चेंजेस करू शकतो. म्हणजे त्याचं असं आधी होतं की खूप त्याला चान्सेस भेटत नव्हते. म्हणजे खाली 5-6 5-6 ला तो उतरत होता. मग तिथून तो तरी त्याच्या पद्धतीने खूप चांगलं ट्राय करत होता. तो आता सध्याला कॅप्टन आहे, तर तो ट्राय करू शकतो की जास्त वर यायचं, जेणेकरून त्याच्या बॅटिंगमध्ये आपण अजून सुधार बघू शकतो. तर टियर लिस्ट मध्ये काय वाटतंय, दिल्ली क्वालिफाय होईल, डार्क हॉर्स असेल किंवा बॉटम टीम असेल, प्ले ऑफ असेल किंवा चॅम्पियन्स? माझ्या मते प्ले ऑफ दिल्ली होणं थोडं एकदम वाईल्ड गेस आहे, दिल्ली जर क्वालिफाय झाली तर प्ले ऑफ साठी. मिड कारण की टेबललाच ठेवू दिल्लीला पण आता सध्याला. हा, मिड टेबललाच ठेवू शकतो आपण, कारण की यांचं काय, मला वाटत नाही की क्वालिफाय होतील नाही होतील. 50-50 चान्सेस आहेत दिल्लीचे, बॅटिंग स्क्वॉड बघायला गेलं तर किंवा ऑलराऊंडर स्क्वॉड बघायला गेलं तर. ठीक आहे, नेक्स्ट टीम आता. गुजरात हा, नेक्स्ट टीम आहे मोठा गुजरात फायदा. टायटन्स, 2022 चे चॅम्पियन्स. अंडर शुभमन गिल. ते यावेळेस परत एकदा उतरणार आहेत. आशिष नेहरा सेम त्यांचा कोच आहे.
तर स्टार बॅटिंग लाईनअप त्यांचं जे बॅटिंग लाईनअप आहे मागच्या वर्षी जसं होतं त्याचप्रमाणे ह्यावेळेस पण राहील. सो मला जॉस बटलर आवडतो. त्यामुळं मी जॉस बटलर म्हणेन, की ऑरेंज कॅपच्या शर्यतीत तो राहील ह्यावेळेस. टॉम बँटन पण नवीन ॲडिशन आहे यांच्या स्क्वॉडमध्ये. ते आहेत बॅटर्स गुजरातचे. तर आता ऑलराऊंडर्स बघूयात आपण परत. नाही बॅटिंग झालं. झालंय ना बॅटिंग? ठीक आहे. ऑलराऊंडर्स हं. निशांत सिंधू, वॉशिंग्टन सो सुंदर. ऑलराउंडर हं. शाहरुख खान, जेसन होल्डर म्हणजे ऑलराउंडरमध्ये डेप्थ आली आहे यांच्या वेळेस जेसन होल्डर ॲड झाल्यामुळे. आणि जेसन होल्डर ॲड झाल्यामुळे वॉशिंग्टन सुंदरचा परफॉर्मन्स राहील म्हणजे त्याच्याकडे लक्ष राहील. त्यांनी जर बॉल आणि बॅट सोबत एकदम व्यवस्थित काम केलं तर त्यांच्याकडे काय म्हणतो आपण एक्सपेरिमेंट करायला खूप ऑप्शन राहतील बॉलिंग सोबत आणि बॅटिंग सोबत. ठीक आहे. आपण बॉलर्स बघूयात. बॉलर्सकडे मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा आणि इशांत शर्मा सारखे इंडियन बॉलर्स आणि राशिद खान सारखा एक स्पिनर जो की चांगला स्पिनर आहे आणि कंगीसो रबाडा हे रबाडा पण ना सीमरमध्ये. हा म्हणजे चांगली बॉलिंग ही जास्त चेंजेस केलेले नाहीत. ल्यूक वूडचं ऍडिशन झालेलं आहे पण मला वाटत नाही की ल्यूक वूडला जास्त चान्स दिसेल. राशिद खान आणि कंगीसो रबाडा आणि जेसन होल्डर हे फॉरेनर्स असताना आणि तसे बॉलिंगमध्ये. त्यामुळे मला नाही वाटत की नवीन कोण बॉलिंग ऑप्शन राहील. आणि काय वाटतं तुला या टीमला बघून? क्वालिफाय होईल, डार्क हॉर्स असेल, काय वाटतं तुला? नाही त्याआधी प्लेइंग 11 बघूयात. ही असेल प्लेइंग 11. शुभमन आणि साई सुदर्शन ओपनिंग शुभमन गिल, आणि जॉस बटलर वन डाऊन. ग्लेन फिलिप्स मला वाटतं की त्याला यावेळेस चान्स भेटेल कारण की त्यांनी यावेळेस वर्ल्ड कप मध्ये पण चांगली बॅटिंग केलेली आहे आणि वॉशिंग्टन सुंदर, राहुल टेवाटिया, जेसन होल्डर हे त्यांचे हिटर राहतील. जेसन होल्डरने यावेळेस पूर्ण सीझन मध्ये सगळ्यात जास्त सिक्स मारलेले आहेत त्यामुळे त्याची हिटिंग ॲबिलिटी नक्कीच जास्त वाढलेली आहे. राशिद खान, शाहरुख खान आणि प्रसिद्ध कृष्णा मोहम्मद सिराज हे असे त्यांचे बॉलिंग असतील. तर काय वाटतं यामध्ये काही चेंजेस करायचे सागर तुला? एक शाहरुख खान ऐवजी दुसरा कोणतरी चान्स द्यावा असं वाटतं मला. क्वालिफाय होतील. हम्म. मला पण वाटतं की मिड टेबल पेक्षा तर जास्त कामगिरी चांगली करतील. बॅटिंग स्ट्रॉंग आहे जास्त त्यांची. कामगिरी आहे त्यांची. हो तेच बॅटिंग स्ट्रॉंग आहे त्यांची. बॉलिंग पण इंडियन बॉलिंग असल्यामुळे राशिद खान असल्यामुळे प्ले ऑफ मध्ये क्वालिफाय होतील गुजरात. आणि त्यांच्या मॅनेजमेंट खूप चांगलं आहे. आपण बघतोय म्हणजे जेव्हापासून गुजरात टीम तयार झाली आशिष नेहराची इन्व्हॉल्वमेंट खूप जास्त आहे. त्यामुळं त्याच्या एक्सपिरियन्स त्याचं जे मॅनेजमेंट आहे त्यानुसार मला वाटतं की ती टीम क्वालिफाय करेल. नक्कीच नक्कीच. नेक्स्ट टीम कडे बघूयात विना टाइमपास करता. केकेआर हे तयार 2012, 14 आणि 24 चे विनर. सेम कॅप्टन अजिंक्य रहाणेच कॅप्टन आहे यांचा. कॅप्टन्सी मध्ये त्यांनी काही चेंज केलेलं नाहीये. या वेळेस ऑप्शन मध्ये उतरताना केकेआर कडे सगळ्यात जास्त पर्स होता आणि त्यांनी चांगलाच युटिलायझेशन केलेलं आहे. त्यामध्ये 2 प्लेयर जे की कुठे गेला कॅमरन ग्रीन याला भरपूर पैसे देऊन घेतलेला आहे या सीझनला आणि यासोबतच दुसरा आहे आपला बतीश पतिराणा. बॅटिंग काय वाटतं सागर तुला बघून? जास्त चेंजेस नाही आहेत. टीम सैफट आणि फिन एलेन पण ऍड झालेले आहेत जी की वर्ल्ड कप पेअर होती न्यूझीलंडसाठी. त्यांनी चांगला वर्ल्ड कप प्रदर्शन दिलेला होता. तर याच ओपनिंग पेअर सोबत जातील का काही चेंजेस करतील? काय वाटतं सागर? मला वाटतं चेंजेस असतील. मला वाटतं ओपनिंगला अजिंक्य रहाणे असेल. म्हणजे तो त्याचं काम तिथं चांगल्या व्यवस्थित पद्धतीने करू शकतो. त्यानंतर मग मला वाटतं त्यांनी मनीष पांडेला यावेळेस जरा चान्सेस द्यावे. कारण मनीष पांडे इंडियन ग्राउंड्सवर खेळतो व्यवस्थित. म्हणजे त्याला जास्त चान्स भेटत नाहीत पण तरी पण मला असं वाटतं की त्यांनी त्याला थोडं इन्व्हॉल्व करावं टीममध्ये. आणि त्यानंतर मग त्यांच्याकडे आहेच मग पावेल आहे. त्यानंतर राहुल त्रिपाठी आहे, फिनालेन आहे. रिंकू सिंग सुद्धा खूप ऑलराऊंडर्स कडे म्हणजे जाऊयात आपण. भरपूर काही ऑप्शन नाही आहे ऑलराऊंडर मध्ये. अनुकुल रॉय, कॅमरन ग्रीन, सुनील नारायण आणि रमनदीप सोडलं तर मला वाटत नाही की रचिन रवींद्रला जास्त चान्स भेटेल. मला वाटत नाही की त्याला चान्स भेटेल सुनील नारायण असताना. आणि कॅमरन ग्रीनला तुम्ही जर एवढे पैसे देऊन विकत घेतलेले आहे तर बहुतेक सेन्स नाही बनत की रचिन रवींद्र खेळेल त्या जागी. मला पण तसंच वाटतं. मला वाटतं कॅमेरॉन ग्रीन आणि सुनील नरेन हे दोघंच ऑलराउंडर म्हणून जरा जास्त वेटेज त्यांचं घेतील टीममध्ये. बॉलिंग लाईनअप वरुण चक्रवर्ती, इम्रान मलिक, वैभव अरोरा, मतीशा पतिराणा आणि ब्लेसिंग मेजरबानी. काय वाटतं सागर? चांगली बॉलिंग लाईनअप आहे यांची. म्हणजे मला नवदीप ह्यांची सैनी अशी ठीक-ठाक वाटते बॉलिंग लाईनअप.
हम्म. ठीक-ठाक वाटते. कारण पेसर्सला एवढा एक्सपिरियन्स नाही आहे यांच्याकडे किंवा पतिराणा आहे मच्छी ना, शाह, पतिराणा पण इंजुरी आहे मग त्याची सध्या. त्याच्या इंजुरीचा प्रॉब्लेम आहेच आणि मग उमरान मलिक वगैरे आहे. त्यांच्याकडे स्पीड आहे, पण टप्पा वगैरे सापडत नाही यांना. अं, स्पिनमध्ये पण बघितलं तर वरुण चक्रवर्ती पण त्याच्यावर प्रेशर आला तर तो एवढे व्यवस्थित करू शकत नाही बॉलिंग. त्यामुळं मला असं वाटतं की ह्यांची थोडी बॉलिंग साइड वीक आहे. तुला अजिंक्य रहाणे ओपनिंगला येईल असं वाटत आहे, तर मग फिन एलन का टीम सॅफर्ड का वाटतंय कोण चेंज होईल? मला वाटत नाही आणि मला असं वाटतं की हे दोघंच ओपनिंग राहायला हवेत, कारण की वर्ल्ड कप चांगला गेलाय त्यांचा. तर कशाला म्हणजे यांची जोडी तोडायची जर हे दोघं चांगले रन करत आहेत तर. आणि वन डाऊन रहाणे येऊ शकतो, कॅमेरॉन ग्रीन टू डाऊन येऊ शकतो, आणि फॉलोइंग दॅट रिंकू सिंग आणि अंगक्रिश, रघुवंशी, रमनदीप सिंग हे वन बाय वन त्यानंतर येऊ शकतात. रायटी लेफ्टी कॉम्बिनेशन पण चांगलं होऊ शकतो. सुनील नारायणला वर पाठवू शकतात. टियर मध्ये काय वाटतं, क्वालिफाय होईल नाही होईल? डार्क हॉर्स किंवा मिड बॉटमला जाईल? काय वाटतंय? बॉटम राहील असं मला वाटतं. बोल्ड स्टेटमेंट. डायरेक्ट बॉटमलाच. बॉलिंग लाईनअप नाहीये म्हणून बॉटम म्हणतोय का तू? हां, म्हणजे बॉलिंग लाईनअप पण आहे. हां, ठीक आहे, व्हॅलिड रिझन आहे त्यासाठी. सध्याला विथ न्यू लोगो, लखनौ लखनौ सुपर सुपर जायंट्स अंडर ऋषभ पंत. सेम कॅप्टन, सेम टीम, बट न्यू लोगो. सेम बॅटिंग लाईनअप आहे. बॅटिंग लाईनअप मध्ये जास्त काही चेंजेस नाही आहेत. जॉस इंग्लिशचं ऍडिशन झालेलं आहे, पण बाकीचे जे एडेन मार्कर, ऋषभ पंत, निकोलस पुरन सेम प्लेअर असतील. काय वाटतं, बॅटिंग स्ट्रॉंग आहे का नाही सागर? नाही, बॅटिंग स्ट्रॉंगच आहे. म्हणजे निकोलस पुराण आहे, ॲडम मॅक्रम आहे, रिषभ पंत आहे. म्हणजे हे तिघांचंच म्हणजे बॅटिंग आपण जर व्यवस्थित केली कन्सिडर तर त्या आणि तिघांचीच मिचेल बॅटिंग एवढी मार्श. स्ट्रॉंग आहे की मिचेल मार्श मिचेल पण मार्श पण ऑलराऊंडर आहे. दिसतोय, पण तो मला वाटत नाही बॉलिंग भेटेल त्याला. बॅटिस्ट म्हणूनच कन्सिडर करूयात त्याला पण. आणि अब्दुल समदचा पण चांगला आहे, म्हणजे तो हम्म. पण चांगली बॅटिंग करू शकतो. त्यामुळं बॅटिंग ऑप्शन्स आहेत. एकदम व्यवस्थित मला टीम वाटते. बॅलन्स पण आहे बॅटिंगमध्ये. म्हणजे रिषभ पंत जर अग्रेसिव्ह खेळला तर एडन माक्रम निवांत खेळू शकतो, किंवा एडन माक्रम अग्रेसिव्ह खेळला तर रिषभ पंत निवांत खेळू शकतो. आणि त्यानंतर मग निकोलस पुरंदर आहेच, एकदम पॉवरफुल हिटर. त्यामुळे बॅटिंग एकदम बॅलन्स आहे मला असं वाटतं. हे काही ऑलराऊंडर्स त्यांचे. जास्त तर मिचेल मार्शला मी ऑलराऊंडर कन्सिडर नाही करत. वनिंदो हसरंगा इंजुरी कन्सर्न राहतात, पण आहे ठीक आहे. आयुष बदोनी आणि अब्दुल समद बॉलिंग मध्ये यांचं एवढं कॉन्ट्रीब्युशन नाही आहे. शहाबाज अहमद एक चांगला स्पिनर तेवढा कन्सिडर केला तर. पण ही बॉलिंग साइड, इंडियन बॉलर्स, फास्ट बॉलर्स, मोहसिन खान, अवेश खान, मोहम्मद शमी, दिग्वेश सिंग राठी दिग्विजय सिंग. राठी आणि मयंक यादव. भरपूर इंडियन ऑप्शन आहे. काय वाटतं सागर, बॉलिंग बघून? सगळ्या भारताचे बॉलर एकाच नाही टीम म्हणजे मध्ये मला भरलेत. नाही म्हणजे बॉलिंग यांची चांगली आहे. म्हणजे शमीसारखा एक्सपिरियन्स गोलंदाज आहे. राठीसारखा एकदम अग्रेसिव्ह प्लेयर आहे. जे आपण लोकल मॅचेसमध्ये बघितलंय त्याचं अग्रेशन आपण. त्यामुळे आपण असं म्हणू शकतो की बॉलिंग आहे. आवेश खान सुद्धा करू शकतो व्यवस्थित बॉलिंग. आणि आणि त्यानंतर मग त्यांच्याकडे ऑप्शन पण आहेत. अॅनरी नॉर्टेजा, काय त्याचं नाव? अर्जुन तेंडुलकर. भेटू शक नाही, हे भेटले सीझन तर चांगला. तो करू शकेल. प्रॅक्टिस मॅचेस मध्ये पण त्यांनी चांगली बॉलिंग केली तसं बघायला गेलं तर. आता की तो परफॉर्म करेल यावेळेस चांगलं, जर चान्स त्याला भेटला चान्स तर. भेटला तर. ओव्हरऑल बघायला गेलं तर चांगली बॅटिंग आणि बॉलिंग चांगली आहे. ऑलराऊंड मध्ये थोडंसं गडबड आहे, पण ठीक आहे. बॉलिंग त्यांना ऑलराऊंडर खेळायची गरजच नाही. जर तुम्हाला 5 बॉलर आणि 6 बॅट्समन तुम्ही घेऊन गेलात तर. इम्पॅक्ट प्लेअरचा रूल पण आहे. स्विच करू शकता तुम्ही बॅटिंग आणि बॉलिंग मध्ये एक प्लेअर. मार्श, एडेन मार्करम, ऋषभ पंत, निकोलस पुरन, आयुष बदोनी, अब्दुल समद, शाहबाज अहमद, समाज दिग्वेश राठी, त्रिपाठी, मोहम्मद शमी, शमी, अवेश खान खान. आणि आर्टिक नौख्या. तर काय वाटते, सेम राहील प्लेइंग 11 का काही चेंजेस? ओपनिंग तर हीच राहील. ऋषभ पंत आणि निकोलस पुरन पण सेमच राहील. चेंजेस मला पण वाटत नाही फारसं कुठं राहतील, कारण की हे नाही, जे तेव्हा एक फारसे इम्पॅक्ट. चेंजेस काय राहतील असं वाटत नाही मला. काय वाटतंय, टियर मध्ये क्वालिफाय होतील, मिड टेबल राहतील किंवा डार्क हॉर्स असतील? काय वाटतंय सागर? मला वाटतं डार्क हॉर्स असतील हे. म्हणजे चान्सेस जास्त आहेत क्वालिफाय व्हायचे, पण सीझन सुरू झाल्यावरच आपल्याला. मला पण आता 50-50 शुअर होईल, होईल नाही होईल काय 50 सांगता. म्हणजे बॅटिंग लाईनअप वगैरे स्ट्रॉंग आहे.
बॉलिंगमध्ये जरा मोहम्मद शमी वगैरे इंजर्ड होते बरेच दिवस. त्यामुळे तो आल्यानंतर त्याचा परफॉर्मन्स कसा राहील त्यावरच ठरेल. पण मला वाटतं की जर व्यवस्थित एकदम त्यांचं कॉम्बिनेशन बसलं, तर ते खूप टफ देतील बाकीच्या टीम्सला. ठीक आहे, डार्क हॉर्स कन्सिडर करत आपण सध्यासाठी. नेक्स्ट टीम आहे दुनिया हिला देंगी अशी दावा करणारी मुंबई इंडियन्स. सेम कॅप्टन चॅम्पियन्स हार्दिक बनून टाक पांड्या, आत्ताच. महिला जयवर्धने आत्ताच कोच. चॅम्पियन्स. तर ही आहे बॅटिंग रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, रॉबिन मिन्स. सर्फेन रदरफोर्ड हा यावेळेस ट्रेड झालेला आहे मुंबई इंडियन्स मध्ये. आणि रिकल्टन, क्विंटन डिकॉक ज्याला ऑप्शन मध्ये घेतलेला आहे, दानिश मलेवारला पण ऑप्शन, आणि स्टार बॉय तिलक शर्मा, तिलक वर्मा. स्टार बॉय. सागर, काय वाटतं बॅटिंग? काही बोलण्याची गरज आहे बॅटिंग तर बॅटिंग? एकदम बॅटिंग आपली तशी तर खरं काही बोलण्याची गरज नाहीये. बॅटिंग खूप स्ट्रॉंग आहे. म्हणजे जसं की ओपनिंग रोहित शर्मा, क्विंटन डिकॉकला घेऊन त्यांनी खूप मस्त काम केलेलं आहे यावेळेस. म्हणजे ते कंटिन्यू 2020 ची, 2020 ची टीम जशी ओपनिंग. होती तशीच. हां, म्हणजे तशी टीम सुद्धा तशीच आहे जवळपास. म्हणजे बॉलिंगमध्ये सुद्धा ट्रेंट बोल्ट आलेला आहे. ओपनिंगमध्ये तर हे दोघं झाले. त्यानंतर वन डाऊन तिलक वर्मा आहे, सॉरी सूर्यकुमार यादव आहे. किंवा त्यानंतर तिलक वर्मा, तिलक वर्मा दोन्ही आहे. पण येऊ शकतात वन हां, डाऊन. नाहीतर लेफ्टी. ऑलराउंडर सुद्धा आहे. खूप चांगले आहेत सध्याला. ऑलराऊंडर मध्ये म्हणजे नमन हार्दिक धीर, पांड्या, हार्दिक पांड्या ऑब्विस कॅप्टन आहे टीमचा, मिचेल सॅटनर, राजंगत बावा, कॉर्बन बॉश, विल जॅक्स, विल आणि जॅक्स, शार्दुल ठाकूर जो यावेळेस शार्दूल इम्पॅक्ट ठाकूर. प्लेअर म्हणून, सॉरी, ट्रेड झालेला आहे प्लेअर शार्दुल ठाकूर लखनौ कडून. अगर ऑलराऊंडर बघून काय वाटतं तुला? ऑलराउंडर सगळे फॉर्ममध्ये आहेत. म्हणजे हार्दिक पांड्याचे आपण वर्ल्ड कपमध्ये फॉर्म बघितला. सँडनरचा पण बघितला. मला वाटतं ते दोघे तर ऑलराउंडरमध्ये असतीलच. त्यानंतर विल जॅक्स आणि शार्दुल ठाकूर या दोघांमधला एक कोणतरी नक्की खेळेल. जेणेकरून पेसरला थोडी मदत मिळेल. अश्विनी कुमार, दीपक चहर, ट्रेंट बोल्ट, द गोट जसप्रीत बुमराह, अल्ला गझनफर यावेळेस त्याला बॅक केलेला आहे टीमनी, आणि रघु शर्मा जो की अननोन कमोडिटी आहे, चांगला स्पिनर आहे, मोहम्मद इजहार ज्याला ऑप्शन मध्ये घेतलेला आहे. ट्रेंट बोल्ट, जसप्रीत बुमराह म्हणजे बुमराह सॉरी चहर आणि बोल्टचं आपण जर बघितलं तर ते दोघं असं आहेत, जर त्यांना स्विंग भेटला तर एकदम व्यवस्थित ते टप्पा टाकून स्टंपवर बॉल ठेवून विकेट काढू शकतात. बोल्टचं तर रेकॉर्ड आहे की तो पहिल्या काही ओव्हर्समध्ये विकेट घेतो म्हणजे घेतोच. आणि त्यानंतर स्पिन ऑप्शन पण जरा नवीन आहेत, यंग आहेत पण आहेत. म्हणजे ते कव्हर करू शकतात. म्हणजे एवढं काही अवघड जाणार नाही. म्हणजे मार्कंडे आहे, अश्विनी कुमार आहे, रघु शर्मा आहे. सो चान्सेस भरपूर आहेत त्यांचे स्पिनिंगमध्ये खेळण्याचे व्यवस्थित एकदम. टीम मला अल्ला वाटतं बॅलन्स गझनफर आहे एकदम. लेफ्ट आर्म अननोन कमोडिटी मध्ये जे की स्काउट पिक आहे मोहम्मद इजहार, जो की बिहार का मध्य प्रदेशचा प्लेअर आहे, लेफ्ट आर्म पेसर आहे, चांगला पेसर आहे. तर ही आहे पॉसिबल प्लेइंग 11. रोहित शर्मा, क्विंटन डिकॉक किंवा रॅन रिकल्टन मध्ये मला वाटतं क्विंटन डिकॉक ओपनर राहील. सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, तिलक वर्मा, शर्फेंद्र रदरफोर्ड, नमन धीर, आणि मिचेल सॅटर, दीपक चहर, मार्कंडे, जसप्रीत बुमराह. मिचेल सॅटरच्या जागी अल्ला गझनफर खेळू शकतो. आणि दुसरा एक चेंज मध्ये सर्फन रदरफोर्ड किंवा आपला विल जॅक्स, कारण की दोघांनी पण वर्ल्ड कप चांगला खेळलेला आहे, आणि दोघं पण हिटिंग ॲबिलिटी दोघांकडे पण सेम आहे. पण विल जॅक्स कडे थोडी स्पिन जास्त आहे. या वर्ल्ड कप मध्ये त्यांनी चांगली स्पिन बॉलिंग केलेली आहे, चांगले विकेट्स पण काढलेले आहेत. हे सोडून बाकी ॲज ऑफ दिस मला वाटत नाही की काय चेंज असेल. सागर, नाही, काही चेंजेस करण्याची गरज पण नाही मला असं वाटतं. कारण जे आहेत ते सफिशियंट आहेत. ते तर आपल्याला दिसून येईल जसं सीझन चालू होईल तसा. तर चॅम्पियन मला तर वाटतंय चॅम्पियन असेल सागर. मला पण चॅम्पियन्सच वाटतंय. नो डाऊट चॅम्पियन टीम आहे, चॅम्पियन होणार 2026 मुंबई इंडियन्स. लेट्स गो. पंजाब किंग्स लास्ट टाइमचे फायनलिस्ट रनर अप, श्रेयस अय्यरची कॅप्टन्सी आणि रिकी पॉन्टिंग एज अ कोच. सेम टीम, जास्त काही चेंजेस नाही आहेत बॅटिंग मध्ये. श्रेयस अय्यर कॅप्टन, निहाल वदेरिया, विष्णू विनोद, हार्नेर पन्नू, सिमरन सिंग, शशांक सिंग यांच्याकडे जास्त प्लेइंग इलेव्हन मध्ये जास्त दिसतील. आणि हे बॅटर बघून जास्त काही चेंजेस नाहीत. सागर, काय वाटतं तुला?
नाही, चेंजेस नसतीलच. मला वाटतं ते त्यांच्या मागच्या वर्षीची जी लाईनअप होती त्याच्यासोबतच जातील. कारण प्रभसिमरन सिंग आणि सुशांत सिंग चांगले बॅट्समन आहेत. त्यामुळे ऑप्शन जास्त चेंजेस करण्याची गरज नाही बॅटिंगमध्ये. जे आहेत मागच्या वर्षीचे त्यांनाच ह्या वर्षी व्यवस्थित चान्सेस द्या असं मला पण वाटतं. त्यामुळे बॅटिंग्समध्ये मला काही एवढे चेंजेस पण त्यांच्याकडून स्ट्रॉंग आहे एक्सपेक्ट बॅटिंग. नाहीये. स्ट्रॉंग हां, बॅटिंग पण आहे. स्ट्राँग आहे त्यामुळेच बॅटिंग यांची. चेंजेस एक्सपेक्टेशन नाहीये. आणि हां. ऑलराऊंडर, भरपूर ऑलराऊंडर त्यांच्याकडं. मार्कस स्टॉयनिस, हरप्रीत बरार, मार्को यान्सन, उमर जाई, प्रियांश आर्य जो की ओपनिंग बॅट्समन पण आहे, मुशीद खान, सुयश हेगडे, मुशीर खान आहे, सुरेश शेगडे, मिचो वेन, कूपर कॉनली, बेन बेंडोरेशिस, वर्शुश बेंडोरेशिस. ऑलराऊंडरमध्ये मार्कस स्टॉयनिस, अझमतुल्ला उमरजाई आणि प्रियांश आर्या किंवा मुशीर खान यांना चान्सेस भेटतील. कारण त्यांचा परफॉर्मन्स पण तसा त्यांच्या नावानुसार आहे. त्यामुळे मला वाटतं की त्यांच्यावर जास्त भर राहील. अर्शदीप सिंग, युजी चहल, विजय कुमार ऋषभ, यश ठाकूर, सावियर बाटलेट. जास्त काही चेंजेस नाहीये. लॉकी फर्ग्युसनला ह्यांनी ऍड केलेला आहे, जो की चांगलाच एक्सपिरियन्स ऍड करू शकतो. पण ते सोडलं तर जास्त इंडियन बॉलिंग लाईनअप आहे. सागर काढतो तुला. म्हणजे कोर आहे त्यांच्याकडे हर्षदीप सिंग, यश ठाकूर, त्यानंतर युजवेंद्र चहल स्पिनमध्ये खूप चांगला ऑप्शन आहे. मग मला वाटतं की बॉलिंग सुद्धा यांची खूप व्यवस्थित आहे एकदम. बॅलन्स आहे म्हणजे स्पेसर, स्पिनर. प्रियांश आर्या, प्रभसिमरन सिंग सेम ओपनिंग बॅटिंग. मिचेल ओवेन. मिचेल ओवेन, श्रेयस अय्यर, निहाल वदेरा, स्टॉयनिस, सुशांत सिंग, मार्को यान्सन, हरप्रीत बरार आणि अर्शदीप सिंग. आणि इम्पॅक्ट प्लेअर मध्ये युजी चहल इन आउट होऊ शकतो. तर सागर, स्ट्रॉंग प्लेइंग 11 आहे. सेम कन्सेप्ट लास्ट टाइम जे केलेलं तेच परत एकदा पंजाब किंग्सला करायचं आहे. क्वालिफाय होण्याचे चान्सेस जास्त आहेत त्या टीम कडून. माझी अपेक्षा आहे की ही टीम क्वालिफाय होईल. सागर, तुला काय वाटतंय? नाही, मला पण तसंच वाटतं की आहे, बॅलन्स आहे टीममध्ये. श्रेयस अय्यरची कॅप्टन्सी आहे. त्यानंतर पॉन्टिंगचं मेंटॉरिंग आहे. त्यामुळे मला वाटतं की ते पण यावेळेस क्वालिफाय होतील. मला वाटतं ते फायनल पर्यंत सुद्धा जाऊ शकतात. त्यामुळे आपण त्यांना क्वालिफायर्स मध्ये ठेवू शकतो प्ले साठीच्या ह्याच्यात. पंजाब किंग्सला प्ले ऑफ. ठीक आहे, हे पुढे मागं करायचं फक्त. प्ले ऑफ तुला पण तेच वाटतं ना, पंजाब किंग प्ले ऑफ होईल? हो, प्ले सेम. ऑफ्स मध्ये जाईल ते. ठीक आहे. राजस्थान रॉयल्स, न्यू कॅप्टन संजू सॅमसन सीएसके कडे ट्रेड झालाय आणि रवींद्र जडेजा बॅक टू द होम राजस्थान रॉयल्स, जिथे पहिला सीझन ते खेळला होता IPLचा 2008चा. आणि रियान पराग हा कॅप्टन आहे. तर ही त्यांची एकदम बेस्ट बॅटिंग लाईनअप, जिथे भरपूर यंग टॅलेंट आहे. यशस्वी जयस्वाल, ध्रुव जुरेल, वैभव सूर्यवंशी. बॅटिंग चांगली आहे म्हणजे एकदम ताबडतोब बल्लेबाज आहे वैभव सूर्यवंशी, ज्याची आपण मागच्या वर्षी बॅटिंग बघितली. एकदम अग्रेसिव्ह खेळू शकतो. त्याला साथ द्यायला यशस्वी जयस्वाल आहे. त्यानंतर शुभम दुबे आहे. दुबेचं सुद्धा मागच्या वर्षीचा आपण सीझन बघितला तर चांगला आहे. म्हणजे ॲज अ फ्रेशर म्हणून त्यांनी खूप चांगलं काम केलेलं आहे आणि एक्सपिरियन्समध्ये हेटमायर आहे, जो व्यवस्थित येऊन बॅटिंग करू शकतो. ऑलराऊंडर रियान पराग, रवींद्र जडेजा, दर्शन शनका आणि चहर. लिमिटेड ऑलराऊंडर्स आहेत त्यांच्याकडे, पण क्वालिटी ऑलराऊंडर आहेत. रियान पराग स्पिन बॉलिंग करू शकतो. रवींद्र जडेजा ऑफकोर्स सीएसकेचा एक्स सीएसके आणि दर्शन शनका ही त्यांची ऑलराऊंडर जोडी आहे. मग सागर, ऑलराऊंडर लिमिटेड आहेत, पण काढतो तुला. जोफ्रा आर्चर बॉलिंग लाईनअप मध्ये, तुषार देशपांडे, रवी बिश्नोई यावेळेस राजस्थानकडे आलेला आहे. ऍडम मिल्ने, विघ्नेश पुथूर जो की लास्ट इयरची मुंबई इंडियन्सकडे होता, संदीप शर्मा, ही अशी यांची बॉलिंग आहे. तरी ठीक, मिक्स इंडियन आणि जोफ्रा आर्चर अशी थोडे एक्सपिरियन्स अशी बॉलिंग आहे. भरपूर यंग टीम आहे. भरपूर यंग स्क्वॉड असेल, त्यामुळे प्रेशर या टीमकडे नक्कीच असेल. सागर, काढतो तुला. नाही, बरोबर आहे. बॉलिंग मिक्स आहे आणि बॅलन्स आहे असं वाटतं मला. संदीप शर्मा वगैरे खूप चांगले बॉलर आहेत. त्यामुळे आपण म्हणू शकतो की चांगली आहे, बॅलन्स आहे बॉलिंग यांची. प्लेइंग 11 मध्ये हे दोघंच ओपनर असतील. रियान पराग आणि सिमरन हेटमार 1 डाऊन 2 डाऊन. ध्रुव जुरेल, ध्रुव डेव्हन जुरेल, परेरा, रवींद्र जडेजा, सॅम करन ऑप्शन जडेजा, नाहीये सॅम सध्या. करन. सॅम करन इंजोर आहे, तर त्याची रिप्लेसमेंट अजून त्यांनी दशून शनकाला रिप्लेसमेंट म्हणून घेतलेला आहे, तर तो त्या जागी खेळेल. रवी बिश्नोई, जोफ्रा आर्चर, तुषार जोफ्रा देशपांडे, आर्चर,
तुषार आणि देशपांडे, संदीप संदीप शर्मा. शर्मा. भरपूर यंग स्क्वॉड आहे. तर यांचा बॅलन्स कसं होईल ह्यातच मला थोडा डाऊट आहे. तर काय वाटतं तुला? मिड टेबल राहतील, डार्क हॉर्स राहतील? मला वाटतं मिड टेबल राहतील. मिड टेबल. ठीक आहे. आता बघूया. तुला पण तेच वाटतं का? हा, मला पण मिड काय टेबलच प्लेऑफ्स वाटतंय. वगैरे जातील असं वाटतं? मला थोडेसे 50-50 चान्स वाटतात त्याचे. आता सध्या तर मिड टेबल ठेवूया. पुढे बघूयात. रॉयल चॅलेंजर बेंगलोर लास्ट टाइमचे चॅम्पियन रजत पाटीदार कॅप्टन आहे. आणि सेम टीम म्हणजे विराट कोहली, रजत पाटीदार, देवदत्त पडिक्कल, फिलिप सॉल्ट, जितेश शर्मा जितेश शर्मा, आणि जॉर्डन जॉर्डन कॉक्स कॉक्स. हा एक नवीन ऍडिशन झालेला आहे या टीम मध्ये. तर ही त्यांची बॅटिंग आहे, स्ट्रॉंग बॅटिंग आहे. सागर. बॅटिंग खूपच स्ट्रॉंग आहे. म्हणजे मी बोलायचं झालं तर म्हणजे विराट कोहली आहे, फिल साल्ट आहे, जितेश शर्मा आहे, देवदत्त पडिक्कल आहे. पडिक्कलचा थोडा मला म्हणजे यावेळेस माहित नाही फॉर्म कसा आहे, पण सीझन त्याची चांगला गेला, बॅटिंग चांगली आहे तशी तर. रणजी म्हणजे सीझन सीझन चांगला गेला चांगला त्याचा. मग ऑप्शन आहेत त्यांच्याकडे बॅटिंगमध्ये खूप सारे आणि कॅप्टन तर रजत पाटीदार आहेच. मग आपण असं म्हणू शकतो की यांची बॅटिंग बॅलन्स आहे म्हणजे अग्रेशन आणि काम प्लेअरचं कॉम्बिनेशन आहे. आणि भरपूर ऑलराऊंडर आहेत, ऑलराऊंडर. भरपूर ऑप्शन आहेत. व्यंकटेश अय्यर हा या टीम मध्ये न्यू ऍडिशन झालेला आहे. KKR कडून व्यंकटेश अय्यर डायरेक्ट RCB कडे. जेकब बेतल, रोमारिओ शेफर्ड, टिम डेव्हिड, कृणाल पांड्या, स्ट्रॉंग एक्सपिरियन्स टीम आहे. भरपूर ऑप्शन आहे त्यांच्याकडे. तर कुणाल पांड्या, व्यंकटेश अय्यर, जेकब बेतलला चान्सेस भेटतील. कारण कुणाल पांड्या लेफ्ट आर्म स्पिनर चांगला ऑप्शन आहे आणि जेकब व्यंकटेश अय्यर बेतल पण बॅटिंग खूप चांगल्या टॉप ऑर्डर बॅट्समन आहे. आणि जेकब बेतल तर वर्ल्ड कप मध्ये दाखवलं होतं आपल्याला सेमीफायनल मध्ये. कमी बॉलर्स कडे जाऊयात. सॉरी, रसिकदार, सुयश शर्मा, भुवनेश्वर कुमार, हिमांशु तुषारा आणि जेकब डफी, जो की एक चांगला ऍडिशन आहे. अभिनंदन सिंग आणि यश दयाल पण आहे अजून. यश द्यायला नाही आहे यावेळेस, ते जरा मॅटर झाले त्यामुळं बाहेर काढलाय त्याला. यश द्यायला नाही आहे या टीम मध्ये. तर मला वाटत नाही एस बॉलिंग लाईनअप आहे, काही चेंजेस नाही आहेत. लास्ट टाइमची जी बॉलिंग लाईनअप होती तीच सेम बॉलिंग लाईनअप आहे. चांगली आहे बॉलिंग लाईन. ही असेल पॉसिबल प्लेइंग 11 SRH सोबतच्या पहिल्या मॅच साठी RCBची. विराट कोहली आणि फिल सॉल्ट हे ओपनिंग राहतील. व्यंकटेश अय्यरचा ऍडिशन झाल्यामुळे तो वन डाऊन खेळेल देवदत्त पडिक्कलच्या जागी. मला वाटतं की व्यंकटेश अय्यरला जास्त चान्स भेटेल. रजत पाटीदार, कृणाल पांड्या, टिम डेव्हिड, जितेश शर्मा, रोमारिओ शेफर्ड हेच त्यांचे मिडल ऑर्डर राहतील. आणि फास्ट बॉलिंग मध्ये मंगेश यादवला त्यांनी यावेळेस 5.5 कोटी देऊन त्याचे ऍडिशन केलेले आहे टीम मध्ये. भुवनेश्वर कुमार, जेकब डफी सारखे एक्सपिरियन्स बॉलर आणि सुयश शर्मा इम्पॅक्ट प्लेअर म्हणून टीम मध्ये स्थान बनवू शकेल. तर सागर, काही चेंजेस का सेम टीम खेळशील तू पण? मी पण सेम टीम ठेवेल. काही चेंजेस करण्याची गरज नाही, जास्त एक्सपेरिमेंट करण्याची पण गरज नाही. म्हणजे जी आहे बॅलन्स टीम त्यांनी खेळवावी असं मला वाटतं. टियर कडे येऊयात. प्लेऑफ तर 100% RCB होईलच. टॉप 2 ची पण टीम वाटते मला. चॅम्पियन्स पण होऊ शकतील, पण क्वालिफाय तर नक्कीच होतील RCB. चॅम्पियन्स एकच असतो, चॅम्पियन्स 2-2 नसतात. त्यामुळे प्लेऑफ्स मध्येच ठेवू आपण त्यांना. ठीक आहे. आता जाऊयात लास्ट अँड बेस्ट जायंट किलर सनरायझर्स हैदराबाद. पॅट कमिन्स लॉंग टर्म कॅप्टन आहेत सीझनचे, पण करंटली ईशान किशनला त्यांनी कॅप्टन्सी दिलेले आहे. आणि या टीम मध्ये बॅटिंग लाईनअप बघायला गेलं तर ट्रॅव्हिस हेड, ईशान किशन, अँड्रे क्लासेन, अनिकेत वर्मा, रविचंद्रन आणि साहिल अरोरा हे नवीन ऍडिशन आहेत या टीमचे. कमिंडो मेंडिस. ऑप्शन भरपूर आहेत म्हणजे यांच्याकडे बॉलिंग मध्ये सुद्धा, बॅटिंग मध्ये सुद्धा. म्हणजे ऑलराऊंडर मधले तर मला मॅक्झिमम बॅटिंग ऑप्शनच दिसत आहेत. अभिषेक शर्मा, लॅम लिव्हिंगस्टन, नितीश कुमार रेड्डी. बॉलिंग कडे जाऊयात. कॅप्टन इनसेल, पॅट कमिन्स, जयदेव उनतकट, जिसन अन्सारी, ईशान मलिंगा ह्यांच्याकडे जास्त फोकस राहील. त्यांच्याकडे थोडे बॉलिंग ऑप्शन्स कमी आहेत. पॅटमिन्सला जे असे व्यवस्थित एकदम स्ट्रॉंग साथ देऊ शकतील असे. ईशान मलिंगा वगैरे आहे, पण ते किती साथ देऊ शकतात काय अजून माहित नाही. शिवम मावे सुद्धा एवढा एक्सपिरियन्स नाहीये.
हे आपल्याला माहिती आहे. त्यामुळे मला वाटतं थोडी बॉलिंग ऑप्शन्स अजून त्यांच्याकडे पाहिजे होते. हम्म. अभिषेक शर्मा, ट्रॅव्हिस हेड, ईशान किशन. टॉप ऑर्डर तिन्ही पण लेफ्ट हँडेड बॅट्समन. नितीश कुमार रेड्डी, ऑन्ड्रे क्लासेन, लिव्हिंगस्टन, अंकित वर्मा, हर्ष दुबे, पॅट कमिन्स, हर्षल पटेल आणि जयदेव उनडकट. हीच प्रोबॅबल प्लेइंग 11 असेल त्यांची. मला वाटत नाही अजून काही चेंजेस असतील या टीम मध्ये. भरपूर ओपनिंग चांगली आहे. हिटर मध्ये लिएम लिव्हिंगस्टन ऍडिशन झाल्यामुळे अंकित वर्माला चांगला थोडं म्हणजे खूप काही शिकायला भेटेल. सागर, काय वाटतं तुला? हिटर सगळे हिटरच आहेत असं वाटतं. हिटरच आहेत त्यांच्याकडे, म्हणजे अभिषेक शर्मा, ट्रॅव्हिस हेड, ईशान किशन, हेनरिक क्लासेन, लॅम लिव्हिंगस्टन हे हिटरच आहेत. म्हणजे पॅट कमिन्स सुद्धा एक प्रकारे हिटरच आहे. त्याची बॅटिंग बघितलेली आहे आपण बऱ्याच वेळा. सो मला वाटतं बॉलिंग आपकी ऑप्शनच त्यांचे थोडे वीक आहेत. आपकी बार 300 पार मोठो आहे यांचा. हा, म्हणजे यांच्याकडे स्वतःकडे बॉलर नाहीत म्हणून ते असं समजतात की समोरच्या टीमचे बॉलर पण आपण निकामी केले पाहिजेत. तर मला वाटतंय की बॉलिंग मध्ये थोडी कमी असल्यामुळे डार्क हॉर्स मी यांना कन्सिडर करतो. तुला काय वाटतं सागर? नाही, डार्क हॉर्सच ठेवू आपण थोडे दिवस, म्हणजे परफॉर्मन्स वगैरे बघू आणि मग ठरवू. ही आहे आपली टियर आणि हे होतं आपलं स्पॉट अनालिसिस प्रत्येक टीमसाठी, इंडिव्हिज्युअल टीमसाठी. तर असेच चांगले चांगले व्हिडिओज आम्ही असे पुढे पोस्ट करत राहू. असंच व्हिडिओसाठी चॅनलला फॉलो करत राहा.